नमस्कार, विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने सोयाबीन चिली कशी बनवतात ते बघूया। चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी एक मोठी वाटी छोटे सोयाबीन घेतले, तुम्ही मोठ्या आकारात पण घेऊ शकता आणि ते मी 15 मिनिटांसाठी भिजत घातले होते। ती प्रोसिजर मी काही दाखवली नाही आणि त्यांना कोरडे मी असे पिळून घेतले। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून देऊया, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा दही, 1 चमचा मैदा, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर। तुम्ही यामध्ये सोया सॉस, चिली सॉस हेही टाकू शकता, पण मी याच्यामध्ये टाकलं नाही आहे। पुढच्या प्रोसेसला मी दाखवणार आहे। सर्व आपण हाताने एकजीव करून घेऊया, जेणेकरून सर्व ते मिक्स होईल। या पद्धतीने गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि सोयाबीन आपण छान फ्राय करून घेऊ। बिघडण्याचे अजिबात चान्स नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलं पण अगदी आवडीने खातील। या पद्धतीने ही रेसिपी होणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, जेणेकरून ते जास्त करपणार नाहीत आणि आतून ज्युसी वरून क्रिस्पी अशा पद्धतीने आपण सोया चिंग्स तळून घेऊया। हे बघा, या पद्धतीने अगदी कुरकुरीत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। पुन्हा तशीच प्रोसेस करूया। 2 ते 3 मिनटं लागतात आपल्या सोयाबीनला तळायला। त्याचे बुरबुळे थांबले की आपण समजायचं की आपले सोयाबीन अगदी रेडी झाले आहेत। या पद्धतीने आता आपण मेन रेसिपीकडे वळूया। मी पॅन अगोदरच गरम करायला ठेवला, त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। कापलेला लसूण आणि अद्रक 1 वाटी, तेही आपण छान तेलात असं फ्राय करून घेऊया। आणि मिरचीचे 5-6 तुकडे तुम्ही बारीक करूनही टाकू शकता, पण मी या पद्धतीने मिरची घालत आहे। आणि 1 मोठा कांदा जाडसर मी कापून घेतला। ढोबळी मिरची त्याच पद्धतीने ती कापून घेतली। आपण त्याला छान असं थोडं 1 ते 2 मिनटासाठी आपण परतून घेऊया। स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। आता आपण सतत त्याला थोडं हलवत राहायचं, जेणेकरून चारी बाजूने ते छान मस्त परतलं जाईल। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ते पुन्हा आपण असं परतून घेऊ। सर्व बाजूला मीठ लागेल। अर्धी वाटी आपण टमाटे घेतले, माझ्याकडनं बारीक कापले गेले। तुम्ही जाळ टाकून कापू शकता। त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे आणि ते छान आपण मिक्स करून घेऊया। हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी सोयाबीन चिली बनवली की आपलं तेलही चांगल्या क्वालिटीचं असतं। त्यामध्ये आपण 1 चमचा टमाटे सॉस घालून घेऊया। मिरी आपण क्रश करून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस आणि सर्व मिक्स करून घेऊया। जेव्हा भी चटपटीत खायचं मन झालं तर बनवा हाय प्रोटीन सोयाबीन चिली। आता आपण त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून देऊया। मी अगोदरच तयार करून ठेवलं होतं आणि ते सर्व आपण मिक्स करूया। त्याला छान असा घट्टपणा तयार होईल आणि त्यामध्ये आपण आता सोयाबीन चिंग्स तळलेले होते ते आपण सर्व टाकून देऊया आणि सर्व बाजूने आपण मिक्स करूया। सोयाबीन चिली परफेक्ट प्रमाणात बराच वेळ बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी आपली सोयाबीन चिली
सर्व बाजूने आपण मिक्स करून देऊया। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली। आता आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून देऊया। माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी वरून कोथिंबीर घातली, तुम्ही कांद्याची पातही घालू शकतात। एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बेसिक साहित्यात आपण तयार केलेली सोयाबीन चिली तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा।